हर हर महादेव मंडळी, मी धनंजय महाराज मोरे आपलं 96 कोळी मराठा वंश गोत्र देवक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत। याची जेव्हा माहिती आपण पाहू गेलो तेव्हा मराठा आणि कुणबी याचे 3 टप्पे वेगवेगळे आढळले। एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे साधारण अहमदनगर पासून जो खालचा भाग आहे पार कोकण पट्ट्यापर्यंत, या भागामध्ये मराठा आणि कुणबी यांच्याविषयी वेगळी धारणा आहे। अहमदनगरच्या अलीकडे म्हणजे औरंगाबाद म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग म्हणजे पश्चिम विदर्भ, याच्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्याचे 7 ते 8 जिल्हे यामध्ये मराठा आणि कुणबी याच्याविषयी वेगळी धारणा आहे। आणि उर्वरित जो विदर्भ आहे म्हणजे अमरावतीपासून पुढं मग अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये विदर्भ आणि मराठवाडा यांच्याविषयी वेगळी धारणा आहे। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका। तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चॅनल पाहायला मिळतील। तसेच आमच्या 96kolimarathha.com या वेबसाईटला भेट द्या। विशेष प्रकारची माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। हर हर महादेव। आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु तुम्ही तो न चुकता स्किप न करता त्याने हा व्हिडिओ पाहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल। हर हर महादेव मंडळी, चला तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत। सूर्यवंश, चंद्रवंश, शेष उर्फ नागवंश, ऋषीवंश, ब्रह्मवंश या वंशांमध्ये जे क्षत्रिय कुळ झाले त्या क्षत्रियातल्या काही गटांना पुढे 96 कोळी मराठा या नावानं संबोधन करण्यात येऊ लागलं। आता त्या नावानं त्यांची ओळख तयार झाली आणि याच मराठ्यांच्या 96 कुळामध्ये 96 कोळी मराठ्यांच्या पैकी मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत। आपला पहिला टप्पा चालू होतो की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत का वेगळे आहेत। मराठा कोण आहेत तर मराठा हे उच्च वर्णाच्या अर्थात शूर, महान, पराक्रमी क्षत्रिय समाजातलेच हे घटक आहेत। आज क्षत्रिय हा शब्द जरी मागं पडला, आज क्षत्रिय नावाचा वर्णही फारसा लोकांना माहीत नाही किंवा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आता आपल्याला सापडत नाहीत, परंतु तोच क्षत्रिय समाज, त्याच पवित्र शूर वीरांचे असणारे वंशज म्हणजे आजचाच मराठा समाज, नुसता मराठाच नाही, या मराठ्यांना कुणबी असं जसं म्हटलं जातं तसंच कुणब्यांना अजून वेगळ्या नावानं ओळखल्या जातात। याविषयी आपण सर्वप्रथम बघणार आहोत। आता खरं तर मराठा नावाची काही जात नाही। कधीचा विषय झाला हा? पूर्वी फक्त 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। वर्णबाह्य जे संतती निर्माण झाली त्या संततीचा वेगळा विचार महाभारत आदी तत्कालीन ग्रंथांमध्ये आलेला आहे। आपला आत्ताचा विषय असा आहे की पूर्वीच्या काळी असणारा जो क्षत्र समाज होता, क्षत्रिय समाज होता तो, आणि आजचा असणारा मराठी, कुणबी किंवा कुणब्यांच्या इतर पोटजाती आणि मराठ्यांच्या इतर पोटजाती हे सगळे एकच आहेत का वेगळे आहेत हेही आपण आता पाहणार आहोत। मराठा आणि कुणबी अर्थात चंद्रवंशी आणि सूर्यवंशी, ऋषीवंश, काही ठिकाणी अग्निवंश या वेगळ्या नावानं ओळख आहे। त्याचबरोबर ब्रह्मवंश आणि शेषवंश या नावानं सुद्धा अशा वेगवेगळे कुळ मराठ्याच्या 96 कुळामध्ये अस्तित्वात आहेत। आपला आजचा विषय तोच आहे की मराठा आणि कुणबी। चला तर मी माझ्या गावापासून सुरू करतो। आपण एक पुरावा म्हणून एक प्रकरण पाहू। मी धनंजय महाराज मोरे, माझं गाव आहे मंगलवाडी, जुनं गावाचं नाव आहे मांगवाडी, तालुका रिसोड येतो, जिल्हा पूर्वीचा अकोला आणि आता वाशिम जिल्हा येतो। पिनकोड आहे 444506। माझी आजी म्हणजे ममताबाई रामराव मोरे, हिचं माहेर म्हणजे माझ्या वडिलांच्या मामाचं गाव बरटाळा उर्फ बटाळा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। तिथल्या गायकवाड घराण्यातली ममताबाई नावाची मुलगी आमच्या गावात मोरे परिवाराच्या घरी रामरावजी मोरे यांना ती दिली आणि पत्नी म्हणून ती इथं आली। रामराव मोरे आणि ममताबाई मोरे यांना 4 मुली आणि 1 मुलगा झाला। मुलाचं नाव विश्वासराव मोरे अर्थात ती माझे वडील। आम्ही राहतो विदर्भात, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम हे सांगितलं। आता या 4 मुलींचे लग्न मराठवाड्यात झाले। त्यातली 1 मुलगी जे स्वतःला देशमुख म्हणून घेतात त्यांच्या घरी दिली। ते आता वारलेत दोघेही, माझी आत्याबाई आणि आमचे मामा पण।
त्यांचं नाव वैकुंठवासी दत्तरावजी काळबांडे, गाव शिवणी खुर्द, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. म्हणजे हे गाव मराठवाड्यामध्ये येतं. पूर्वी हिंगोली जिल्हा नव्हता तर परभणी जिल्हा होता. परभणी जिल्ह्यातल्या या गावात माझी सख्खी आत्या दिली. बरं, त्या काळात लव्ह मॅरेज नव्हतं. मराठवाड्यातल्या बऱ्याच मुली विदर्भात आणि विदर्भातल्या बऱ्याच मुली मराठवाड्यात आहेत. आता गंमत अशी आहे, तुम्ही म्हणाल सांगितलं कशासाठी. आमचे जे कागदपत्र आहेत, आमच्या कागदपत्रावरती कुणबी असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे. आपण जर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आठवणीनं सबस्क्राईब करा, अर्थात सदस्य व्हा. माझ्या मुलीची जे जात प्रमाणपत्र आहे, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, ते सुद्धा कुणबीचे म्हणून निघलेले आहेत. गंमत अशी आहे की माझ्याच मुलीचं मराठा म्हणून एक कास्ट सर्टिफिकेट आहे आणि दोन्ही सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत. त्याच्यात कागदपत्राचा घोळ नाही. कारण आमच्या काही कागदपत्रांवरती कुणबी उल्लेख आहे, पण हे सगळे कागदपत्र शासनाच्या नियमाची परिपूर्ती करतात. सरकारला 1967च्या अगोदरचा असा उल्लेख पाहिजे की ज्यावर तुमच्या जातीचा उल्लेख असावा. मग तो कधी कुणबी असेल किंवा तो मराठा असेल. तर हे दोन्ही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमच्याच पूर्वजांच्या काही देण्या घेण्याचे ज्या खरेदी आहेत, कागदपत्र आहेत, त्यावरती उल्लेख आहे मराठा म्हणून आणि काही कागदपत्रावर आहे कुणबी म्हणून. मग आता हे दोन्ही कागदपत्र, माझ्या मुलीचे दोन्ही सर्टिफिकेट्स हे सांगतात की मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत, परंतु हा प्रकार मराठवाडा आणि विदर्भातले काही जिल्हे यांच्यापुरताच आहे मर्यादित. म्हणजे आपण त्याला मध्य महाराष्ट्र असं म्हणूयात. आता हाच प्रकार पश्चिम महाराष्ट्रात आणि पूर्व विदर्भात यांच्यामध्ये आहे का नाही, हा एक तपासाचा मुद्दा आहे. त्याविषयी आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत. आता आपण ओळखूयात की मराठा आणि कुणबी हे या मध्य महाराष्ट्रापुरतं तरी, म्हणून जरांगे पाटलांनी जो मुद्दा हाती घेतला की आम्ही मराठा आहोत पण आमच्याकडे कुणबी नाही. आता काहींच्या कागदपत्र आहेत आणि काहींचे कागदपत्रच 70, 80, 100 वर्षाचे, जवळजवळ आता 1926 सालचे आमच्याकडे काही कागदपत्र आहेत. म्हणजे आता जवळजवळ 98 वर्ष या गोष्टीला झाले, पण सगळ्यांकडे जे कागद असतील असं सांगता येत नाही. म्हणून जरांगे पाटलांनी जो मुद्दा उचलला की कुणबी हे जरी असतील सरकारच्या दरबारी, वास्तविक कुणबी नावाची जात नाही. कुणबी हे एका व्यवसायाचं नाव आहे आणि मराठा हे एका जातीचं नाव आहे. आमच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कदाचित पाहिला असेल की मराठी वेगळा आणि मराठा वेगळा. सविस्तर त्या व्हिडिओमध्ये माहिती आहे, आपण तिथं पाहूयात. आत्ताचा मुद्दा असा आहे की मराठी आणि कुणबी हे दोन्ही आत्ताच्या कागदपत्रानुसार, आत्ताच्या माहितीनुसार हे दोन्ही एकच आहेत. मग आता हे मराठा आणि कुणबी हे जर एकच आहेत तर हे पूर्वी कोण होते? कारण पूर्वी मराठाही नव्हते आणि कुणबी नव्हते. तर पूर्वी कोण होते? तर पूर्वी फक्त 4 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर रक्षणाचं काम, न्याय निवाड्याचं काम हे क्षत्रियांकडे दिल्यामुळं, चला तर आपण बघूयात कुणबी आणि कुणबे या जातीमधले पोट जातीचे काही प्रकार अस्तित्वात आहेत त्यांच्याविषयी चर्चा करूयात. तिरोळी कुणबी, ज्यांना तिरळे कुणबी असंही म्हटलं जातं, विदर्भातल्या पश्चिम विदर्भात या लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर बावणे कुणबी हे नागपूरच्या भागामध्ये जास्त सापडतात. खैरे कुणबी आणि खेडुळे कुणबी हे महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, छिंदवाडा, बुऱ्हाणपूर या भागामध्ये सुद्धा ही मंडळी सापडतात. त्याचबरोबर धनोज कुणबी, झाडे कुणबी हे नागपूर, विशेष करून पूर्व विदर्भामध्ये यांची संख्या जास्त आहे. घाटोळे कुणबी म्हणजे यांनाच काही ठिकाणी मराठा असंही म्हटलं जातं, घाटावरचे कुणबी. त्यानंतर जाधव कुणबी, हेंद्रे कुणबी, लेवा कुणबी, लोणारे कुणबी हे जसे कुणब्यांमधले प्रकार आहेत, असेच मराठ्यांमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. दख्खन के मराठे, हेंद्रे मराठे, गवळी मराठा, देसाळी मराठा, देशमुख मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, पाटील मराठा, लेवा मराठा, राजपूत मराठा असे सुद्धा मराठ्यांचे प्रकार आम्हाला संशोधनाच्या अंती आढळून आले. आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की हे लोक स्वतःला मराठा समजतात, पण कुणबी मात्र काही भागात स्वतःला मराठा समजत नाहीत, ते स्वतःला कुणबीच समजतात. पण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मात्र, म्हणजे जरांगे पाटलांचा जो सध्या मुद्दा गाजत आहे तो याच मुद्द्यावर आहे. मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत, हे मध्य महाराष्ट्रापुरतं त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे. परंतु हीच गोष्ट जेव्हा कोकणात जातो आपण, कोकणपट्ट्यात,
तेव्हा कोकणातला मराठा मात्र स्वतःला कुणबी मानायला तयार नाही, तो मराठाच मानतो. म्हणून तिथले अनेक मराठा या या गोष्टीला जे विरोध करतात त्याचं कारण ते की आमच्या इकडे जर कुणबी नावाचं रेकॉर्डच नाही तर आम्ही स्वतःला कुणबी का म्हणून घ्यावे. परंतु या 3 प्रकारामध्ये मिसलँडिंग म्हणजे एक प्रकारचा मोठा गैरसमज आहे. थेट एखाद्याबरोबर आपलं देणं घेणं नाही याचा अर्थ तो आपल्या जातीचा नाही असं कधी होत नाही. प्रत्येकाचं प्रत्येक जिल्ह्यात थेट देणं घेणं असावं असा संकेत निर्माण होत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आता पाहणार आहोत की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, फक्त दूर अंतर आहे, थेट नातं नसल्यामुळं त्यांच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार नाही. अजून एक प्रकारे महाभारतामध्ये जाती का निर्माण झाल्या तर आपल्या वागण्यातला बदल जसा जसा निम्न दर्जाचा होईल, आपलं वागणं जसं जसं दूषित होईल तसा तसा आपल्याला खालचा दर्जा मिळतो. हे अनेक वेळा सिद्ध झालं. अगदी सरकार दरबारी आपण हे आपल्याला पाहायला मिळेल. अनेक लोकांनी जाती निर्मूलनासाठी काम केलं पण ते शक्य नाही, कारण जात फक्त वागण्यानेच तयार होते. जसं क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. आता क्लास 4 आणि क्लास 2 ह्या नवीन सरकार दरबारच्या जाती आहेत. फक्त क्लास शब्दाच्या जागी तुम्ही जात शब्द टाका. जात 1, जात 2, जात 3, जात 4. म्हणून आजही एखादा कलेक्टर आपल्या चपराशाबरोबर आपल्या मुलीचं लग्न कधी करायला तयार होत नाही, चपराशाच्या मुलाबरोबर त्याला समकक्षच लागतं. हे याचं उत्तर ना सरकार देणार, कारण ते सरकारकडे नाही, त्याचं उत्तर ॲक्च्युली समाजाच्या जडणघडणीमध्ये दडलेलं आहे. अजून आपल्याला एक मुद्दा या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतो. आता हिंदी भाषेमध्ये कुणबी आपण पाहूया. कुणबी शब्द मुळात कर्म नावाच्या शब्दापासून तयार झाला असं काही लोकांचं म्हणणं आहे. मग काही ठिकाणी त्याला कणबी, काही ठिकाणी कुर्मी, आणि त्याचा संस्कृत मधला अर्थ आहे करण्याची क्षमता, कार्य करण्याची प्रचंड क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो कुर्बी. कारण शेती हे कामही काही सोपं नाही आणि युद्ध करणं हेही काम सोपं नाही. म्हणून आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धांचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आता आपण पाहणार आहोत की जातीनुसार कुणबी वेगळे आहेत असं काही ठिकाणी दिसतं, पण व्यवसायानुसार मात्र कुणबी एकच आहे. कारण कुणबी ही जर जात पकडली तर अडचणी निर्माण होतात. कारण कुणबीमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत कुणबी जातीत. परंतु कुणबी हा जर व्यवसायाचा भाग जर आपण पाहिला सुरुवातीला की शेती करतो तो कुणबी असं जर मानलं तर शेती कुणीही करतो, कुणी करू शकत होतं त्या काळात. अनेक सुतार समाजातल्या लोकांकडे शेती आहे, गुरव समाजाकडे शेती आहे, मारवाडी लोकांकडे सुद्धा शेती आहे. ती निव्वळ मराठ्यांकडेच होती असा उल्लेख नाही. त्या काळात महार वतन एक प्रकारचाच होता, त्यांच्याकडे भरपूर अशा त्या काळात काही लोकांकडे तरी जमिनी होत्या. मग हे सगळे शेती करणारे लोक कुणबी असं मानलं तर मग त्या जातीची एकच जात होईल कुणबी. परंतु इथं कुणबी हे याचं खरं उत्तर सापडतं, कुणबी ही जात न समजता तो व्यवसाय समजला की मग मात्र मराठा आणि कुणबी यांचा असणारा वाद संपुष्टात येतो आणि सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतात. काही मराठ्यांनी ज्यांना युद्धामध्ये इंटरेस्ट नव्हता किंवा ज्यांना काही कारणास्तव सहभागी झाला नाही, 2 भाऊ युद्धाला गेले, घरी कोणतरी एक पाहिजे, मग घर चालवणारा भाऊ त्याच काळात शेतीही करत होता. आणि पुढच्या काळात पिढ्या बदल होत गेले, जो शेती करत होता पारंपरिक व्यवसायानं त्याला कुणबी हे लेबल लागलं. आणि जो युद्धामध्ये कायम राहिला त्याला काही वत मिळाले, त्याला काही सरदारक्या मिळाल्या, जिथं मिळाल्या तिथं तो स्थलांतरही झाला. जरी महाराष्ट्रातले शिंदे ग्वाल्हेरला गेले, होळकर इंदोरला गेले, अनेक लोक महाराष्ट्राच्या बाहेर गेले, तसेच महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक सिसोदिया, रजपूत घराणे घ्या, शहाणं कोळी, मराठ्यातले अर्धेच्या आसपास मराठे पश्चिम महाराष्ट्रातून इकडं काही कारणास्तव स्थलांतरित झाले, ते देसाळी मराठा. असेच आहेत हेंद्रे मराठा, ते सुद्धा मराठाच आहेत. परंतु इथल्या काही मराठ्यांबरोबर त्यांचं देणं घेणं नाही आणि काहींबरोबर आहे. तर हे असे गट या ठिकाणी येतात. अजून एक गट सापडतो आपल्याला गवळी मराठा, तसाच रजपूत मराठा, मराठा रजपूत, पाटील मराठा, कुणबी मराठा, लेवा मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, हे असे प्रकार याच्यामध्ये सापडतात. पण हे सगळे जर आपण पाहायला गेलं तर एकेकाळचा हा सगळा क्षत्रिय समाज आहे. मग तुम्ही त्याला व्यवसायानुसार कुणबी म्हणा, जुन्या नावाने त्यांना क्षत्रिय म्हणा, हिंदीमध्ये त्याला कुणबी म्हणा किंवा कुणबा म्हणा, किंवा त्याला
महाराष्ट्रीयन भाषेमध्ये आपण मराठा म्हणा, किंवा मग त्यांनाच तुम्ही देशमुखही म्हणू शकता, कारण देशमुख हे पद आहे, पाटील हे पद आहे, वतनदार पद आहे, मानकरी हे पद आहेत. हे जातीचे नावं नाहीत, हे पदाचे नाव आहेत. तसं कुणबी हे सुद्धा त्या काळच्या एका व्यवसायाचं नाव आहे, जातीचं नाव नाही. म्हणून बऱ्याच वेळा कुणबी आणि मराठा हा जो गोंधळ होतो याचं कारण हेच आहे. कारण कुणबी सगळेच कुणबी मराठा नाहीत, पण बरेच कुणबी मराठा आहेत, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण कुणब्यांचे नातेवाईक जर तुम्ही पाहायला गेलेत, अनेक कुणब्यांचे, सगळ्या कुणब्यांचे नाही हे ध्यानात ठेवा, अनेक कुणब्यांचे जे स्वतःला मराठा समजतात, जसं विदर्भातला बराचसा मराठा स्वतःला कुणबी समजतो, परंतु त्यांचे बरेचसे नातेवाईक मराठवाड्यात मराठा लोकांच्या घरी आहेत. यावरून सिद्ध होतं की मराठ्यांचे नातेवाईक जर मराठा आहेत म्हणजे कुणबी आहेत, एकतर हे कुणबी असावेत किंवा ते मराठा असावेत. तर कुणबी ही जातच नसल्यामुळं जुन्या काळात जातच नव्हती, तो व्यवसाय होता. पण मराठा ही जात असल्यामुळं याचाच अर्थ कुणबी हेच मराठा आहेत आणि मराठा हेच कुणबी आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या कुळाचं, अर्थात आमच्या घराण्याबरोबर जो किस्सा तुम्हाला सांगितला की आमच्याकडे दोन्ही प्रमाणपत्र आहेत, दोन्ही लिगल आहेत, दोन्हीचे डॉक्युमेंट्स, खरेदी खतं उपलब्ध आहेत. एका खरेदी खतावर त्याच व्यक्तीचं नाव कुणबी आहे, त्याच व्यक्तीचं नाव नंतर जात मराठा लिहिलेलं आहे. दोन्ही व्यक्ती एकच आहेत हे अनेक वेळा कागदपत्रावर सिद्ध झालं. त्यामुळे बऱ्याच वेळा सरकारला सुद्धा हे माहीत असून त्यांनाही कागदपत्रात अडकल्यामुळे सरकारला संबंधित अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र जारी करावे लागतात. याचं हेच कारण आहे, कारण मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत. पण हे डोक्यात राहू द्या की सगळेच मराठा कुणबी नाहीत, सगळेच कुणबी मराठा नाहीत, पण बरेच मराठा कुणबी आहेत आणि बरेच कुणबी मराठा आहेत, अर्थात ते दोन्ही एकच आहेत. हेच त्याचं उत्तर. हर हर महादेव. आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या 96 कोळी मराठा कुळवंश देवक या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. आपल्या कुळाची नोंदणी करण्यासाठी कुळ, गोत्र, वंश, देवक, कुळाचं निशाण, कुळध्वज, कुळ मंत्र, कुळाचं विजयशस्त्र ही सगळी माहिती आमच्याकडे आपण फी भरून घेऊ शकता, गॅरंटीने. हर हर महादेव. हर हर महादेव मंडळी. आपण जर नवीन असाल, आत्तापर्यंत आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका.